सो हे गायज वेलकम टू द ब्लॉग. तर भावना आता करेड वाटल्या पावणे 8 आणि आता मी झालं बड्डे सेलिब्रेशनला पारवली इथे. माझ्या ताईचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तिने मला इन्व्हिटेशन दिलं आहे. त्याला काही जाऊया पण पारवलीला. तसेच तथागतांच्या सम्राट करण्यासाठी या ठिकाणी आयुष्यवाणी प्रीती आणि आयुष्यमान धीरज चव्हाण यांनी पुढे यायचं. सारंग भाई कधी आला तू कधी आला मी कधी घेतला कधीच चॅनल ओपन करायचं म्हणजे तुझ्याकडून फुटेज घेत आहेत ते व्हायरल झाले. बाबू त्यांच्या प्रतिमांचं पूजन अर्थात आदर्शांच्या संबुधो भगवान बुद्धं भगवन्तं अभिवादेमि बुद्धं नमामि स्वागतं धम्मं नमस्सामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. संपन्न होणार कोणताही धम्मसंस्कार विधी घेत असताना सर्वप्रथम आपण त्रिसर्ण पंथशील ग्रहण करत असतो. मी म्हणेन माझ्या मागून आपण सामुदायिकरित्या तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि
वीरमणि सिक्खापदं समादयामि। पदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि। कामे सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि। वीरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु वरून या ठिकाणी आपण दीप धूप आणि पुष्प यांची या ठिकाणी पूजा करणार आहोत। आपण सर्वांनी आपले हात हृदय मुनिंदस शिरपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पूयेन मेत्तेन लभामि मोक्षम् उपम विनायति यथा इदं मे कायो तथा याति विनाश भावं घनसारपतितेन दीपेन तमदंसिना तिलोक दीपं संबुद्ध पूज सुगंधिकाय पदनं अनंत गुणगंधिना सुगंधिनाह गंधेन पूजयामि तथागतं बुद्ध धम्मच्च संग सुगत अनुभवा धातुवो धातु गपे लंकाय जम्बुति पे तिदसंजा। श्रावस्ती येथील अनाथ पिंडक या जैतवनातील संघाश्रमात आराम करत होते। त्यावेळेस इथे एक सज्जन गृहस्थ आला आणि त्यांनी त्यांना विचारलं की आपण सामान्यतः जीवन जगत असताना आपलं मंगल कशामुळे होतं? तेव्हा भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी त्यांना 12 महामंगल प्रकारे आपण एक मंगलमय जीवन व्यतीत करावं, आपला स्वतःचा सर्वांगीण विकास साधत असताना आपल्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा समाजाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून 12 महामंगल एव मे सुतंग एक समयं भगवा सावतीय विहरती जेतवने अनाथ पिंडकस्य आरामे अत्य खोया अयत्तरा देवता अभिकंताय रत्या अभिकंतापन्ना उपसकमित्व भगवंतन अभिवादित्वा एक मंतं 88 एक मंतं ठिता खोसा देवता भगवंत गाथा मंगलानी एता दिसानि कतमानं सबे पराजिता सबे सोंते गच्छन्ति तं ते संभंगन मुक्त दीर्घायुदाय सब दुःख विनाशाय भवे दीर्घायुदायकं वन्दे अनुगणकत्व परितं भूत मंगलं समन्ता चक्रवालेषु अथ गच्छन्तु देवताः स धम्म मुनिराजस्य शृण्वन्तु सखमोक्षदं धम्मं रक्षन्तु सब देवताः सब बुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। तसेच मनस्वीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी वाढदिवसाचं आयुष्य व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात। उपस्थितांपैकी कोणाला जर या ठिकाणी आज येथे आपल्या चव्हाण परिवाराच्या वतीने आमचे आदरणीय सासरे रवींद्र आणि आमच्या मामी पुष्पांजली रवींद्र चव्हाण यांच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि त्यांची मुलगी आमची सर्वांची लाडकी बॉबी मनस्वी हिचा आज 20वा वाढदिवस आहे। तर या गृहप्रवेशाच्या निमित्ताने मी या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि
वाढदिवसाच्या निमित्ताने मनस्वीला खूप खूप शुभेच्छा देतो की तिची जी काही स्वप्न असतील उद्देश असतील ते तिचे पूर्ण हो आणि तिथे सांगतो धन्यवाद. जय भीम जय भारत. सगळ्यांना जय भीम. आज या ठिकाणी मनस्वीचा वाढदिवस आणि गृहप्रवेश दोन कार्यक्रम आहेत. तर घर म्हणजे विटा सिमेंट किंवा बांधकाम नव्हे, तर त्या घरामध्ये आपुलकी प्रेम आणि विश्वासाचं मंदिर असतं. आणि हे कष्टातून जेव्हा माणूस उभे करतो त्या घरामध्ये सौख्य नांदावं आणि सौख्य नांदण्यासाठी त्या घरातील जी माणसं आहेत, जो परिवार आहे, त्या परिवारात वास्तू पाहतो. त्याची एक भवानी आणि त्याच्या आई वडिलांनी मेहनत घेतली, आपल्या समोर वास्तू उभी आहे, ती फार सुंदर आणि सुबक आहे. त्याच्यामध्ये आर्किटेक्टचा रोल आहे, तुमचा बांधकामचा रोल आहे. तर या समाजामध्ये जेव्हा आपण शिक्षण घेतो, समाजाची जी बांधिलकी आपण जपत असतो, तर आपला आपण स्टेटस पण जपत असतो. माणूस जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा तो पाहतो की खरोखरच हा माणूस फार वेगळा आहे. बाहेर आपण आपला स्टेटस जपत असतो, गाडी घोडी सगळं बघत असतो, पण जेव्हा घरी येतो, घर बघितल्यानंतर माणसाला समाधान वाटतो की अरे बापरे, हा माणूस फार वेगळा आहे. तर ही जी आपली कष्टाची चीज आहे, कष्टाची मेहनत आहे, ही आपल्या वास्तूनुसार दिसून येते. दुसरा विषय असा आहे की मनस्वीचा 20वा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे वय वाढलेलं नसतं, ते त्या वयामध्ये जीवनाची सुरुवात, नवी उमेद, नवी संकल्पना ठेवलेली असतात. तर मला मनस्वीला सांगायचं आहे की शिक्षण घेत असताना आपल्या आईवडिलांचं नाव, समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं नाव पुढे नेशील, हीच मी त्यांना सदिच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशात समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांच्या स्वदेश या ठिकाणी मी अभिवादन करतो. आज या ठिकाणी माझे साधू त्यावेळेसचा कार्यक्रम त्यांची भरभराट हो असे मी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मनोकामना व्यक्त करतो. तद्वतच मनस्वी हिने आपल्या कामामध्ये मनस्वी BA CA थर्ड इयर आहे. तर तिला तिच्या शिक्षणामध्ये भरभरून यश मिळावं. सर्व महापुरुषांना आणि महामातांना द्वारा अभिवादन. आज या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ उपस्थित सन्माननीय बौद्धाचार्य, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, सनदी अधिकारी, सर्व मित्रपरिवार, पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थ, आजचा हा गृहप्रवेश आणि वाढदिवसाचा संयुक्तिक प्रोग्राम जो आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छापर बोलत असताना ज्या ठिकाणी घर ही वास्तू उभी आहे त्याच ठिकाणी मुलांचं व्यवस्थित संगोपन करून त्यांना शिक्षण दिलं आणि चांगले सुसंस्कृत बनवून व्यावसायिक केलं, याचं एक चांगलं उदाहरण म्हणून हे कुटुंब आहे. या ठिकाणी आज रवींद्र चव्हाणने जरी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असेल, बिल्डिंग कंस्ट्रक्शन ठेकेदार आहेत आणि धनराज दादा हे आता मला वाटतं निवृत्त केंद्र प्रमुख होते, ते शिक्षक होते, ते निवृत्त झालेले आहेत. या तिन्ही आणि रवी आता सध्या नवी मुंबई महापालिकेत कार्यरत आहे. या तिन्ही लोकांची जी बॉन्डिंग आहे, या बॉन्डिंगचा आपण संपूर्ण समाजाने इथे असलेल्या उपस्थित लोकांनी आदर्श घ्यायचा आहे. या ठिकाणी छोटंसं जे कौलारू घर होतं, त्या कौलारू घरातून शिक्षण घेऊन जे जे त्यांनी व्यवसाय पत्करले त्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून तिघांनी म्हणून या वास्तूची जी उभारणी केली आहे ही सामाजिक दृष्ट्या आदर्शवत आहे. आणि ह्याची मोठी गोष्ट आहे, या ठिकाणी या वास्तू नांदत असताना आपण म्हणतो की घर असावे घरासारखे नको. मनस्वीने तिच्या भावी आयुष्यात योग्य शिक्षण, तिची आता ड्युटी आहे चांगलं शिक्षण घेणे
आणि जे चांगलं सर्वात जास्त चांगलं शिक्षण घेईल त्या पद्धतीने तिची समाजात पत निर्माण होणार आहे. तर तिचं केवळ काम आहे दुहेरी आनंदाचा सोहळा या ठिकाणी आजचा हा गृहप्रवेश आणि वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. या 20व्या वर्षाचा हा वाढदिवस या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. खरं तर या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यानिमित्त स्मृती विकसित झाल्या पाहिजेत, स्मृती आपल्याला राहिल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून आजचा हा गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर या नवीन घरामध्ये प्रवेश करत असताना आपले नवीन अनेक संकल्प आपण केले असतील. खूप शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच मनस्वीला देखील तिचे सर्व स्वप्न, तिचे सर्व उद्देश, तिला तिच्या आयुष्यात यश प्राप्त हो, तिच्या आयुष्यात तिला भरभराट लाभो, समृद्धी लाभो अशी मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करून आपल्या सर्वांप्रती देखील बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नवाला आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांना यश प्राप्त हो अशी मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी सामुदायिक शरणत होणार आपण सर्वांनी शरणतेमध्ये सहभागी होऊ. बुद्धो मे शरणं वरं येतेन सच वचेन होतु मे जय मंगलं. नाथी मे शरणं अयं धम्मो मे येतेन सच वचेन होतु मे जय मंगलं. नाथी शरणं अयं संघो मे शरणं वरं येन सच वचेन होतु मे जय मंगलं. साधु साधु नमः संघं या ठिकाणी मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करून पुनश्च एकदा मनस्वीला आणि चव्हाण परिवारांना, भारतीय मधमार सभा भिवंडी तालुका, जाधव परिवार उल्हास आणि उपस्थित सर्व आप्तेष्ट स्नेही आणि नातेवाईक तसेच ग्रामस्थ युट्यूबर
टेबल लावतो ना तिथं टेबल लावतो मग येऊ उचलून तिकडे घेणार आहे काय कर आता आली काय आता सर्वांना झालेलं आहे जेवण वगैरे करून सर्वजण बसलेले बातचीता करते सगळेजण बर्थडे संपलेला आहे
हे बघा की बघा एवढे शिरा खातात आमची मामी. मामा पण शिरा खातो. आता भाई इथे जाऊन वाढत लावलाय तुम्ही बघू शकता. पुरी आहे, भात, राईस, डाल, चण्याची भाजी, पनीर, शिरा, पापड, लोणचा, मिरच्या आणि कोशिंबीर. व्हिडिओ आहे का नाही काय कसा करू हात माझा भरलाय हाय का नाही हाय का नो